हॅलो फ्रेंड्स, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त ओल्या नारळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी आपण या ठिकाणी 2 ओले नारळाचे छान किस करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला किस करायचं नसेल तर तुम्ही याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतले तरीही चालेल। आपण हे किस एका वाटीने मोजून घेतलेला आहे। आपला हे किस 3 वाट्या भरलेला आहे, तर त्यासाठी आपण या ठिकाणी 2 वाट्या साखर घेतलेली आहे। तुम्हीही एका वाटीचं माप करून किस मोजून घ्या आणि त्यानुसारच साखर घ्या। या ठिकाणी आपण आता कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा तूप घालूया। आपलं तूप या ठिकाणी छान विरघळलेलं आहे। आता आपण जे किस करून घेतलेलं आहे नारळाचं ते यात टाकूया। गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे, जेणेकरून जे आपलं नारळाचं किस आहे ते खाली लागणार नाही। त्यासाठी नारळामध्ये पाणी असतं, त्यामुळे आपण याला 5-1 मिनिटं असंच परतून घेणार आहोत, ज्यामुळे त्यातला ओलसरपणा कमी होईल। आता आपण यामध्ये 2 वाट्या साखर टाकूया। गॅस मध्यमच ठेवायचा आहे आपल्याला। याला सतत असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे खाली लागणार नाही। आपली साखर या ठिकाणी थोडी विरघळलेली आहे। आता आपण यामध्ये 1 वाटीभर दूध घालूया। आणि आता या दुधामध्ये आपल्याला याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत याचा छान गोळा तयार होत नाही तोपर्यंत याला असं शिजवून घ्यायचं आहे आणि याला मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे खाली लागणार नाही। तुम्ही बघू शकता हे छान असं कोरडं झालेलं आहे। आता आपण एका प्लेटला तूप लावून त्यामध्ये हे छान पसरून घेऊया। आता आपण याला या प्लेटमध्ये छान पसरून घेणार आहोत। असं एकसारखं आपल्याला याला पसरून घ्यायचं आहे, ज्यामुळे एकसारखी वडी येते, जाड बारीक होत नाही। आपलं छान असं पसरून झालेलं आहे। आता आपण याच्या 15-1 मिनिटानंतर वड्या पाडून घेऊया। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया। वड्या पाडण्याआधी सुरीला छान तूप लावून घ्यायचं आहे, मगच याच्या वड्या पाडायच्या आहेत। तुम्हाला ज्या शेपमध्ये कट करायचे असणार त्या शेपमध्ये तुम्ही याला कापू शकता। तुम्ही बघू शकता आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत आणि आता आपली वडी पूर्णपणे खालून निघण्यासाठी आपण याला 10 ते 15 मिनिटं असंच राहू देणार आहोत, मगच याला आपण काढणार आहोत। तुम्ही बघू शकता आपली छान अशी नारळाची वडी झालेली आहे। ही छान अशी मऊसूत झालेली आहे। हे बघा, मस्त अशी पटकन तुटते, तोंडात विरघळेल अशी ही झालेली आहे।
तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबतच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया नव्या रेसिपीसोबत. धन्यवाद.